आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। अतिशय संघर्ष करत एका शिवाजी पेठेतल्या एका चाळीत राहणाऱ्या मनाली शिंदे यांना आज PSI ही पदवी संपादन केलेली आहे। एखादी मुलगी मनातनं ठरवलं तर काय करू शकते, तिच्या आईनं जी जिद्द तिच्या मनात पेरली त्यामुळे सर्व संघर्षाला सामोरे जात ती आज PSI झालेली आहे। काय नेमकं वाटते तिला या संदर्भात आपण तिच्याशी जरा संवाद साधूया। नमस्कार मनाली, काय नेमकं तुला असं आज वाटते की तू PSI होऊ शकशील असं वाटलं होतं का, आणि आज झाल्यानंतर काय वाटतंय? म्हणजे ऍक्च्युली हा दिवसच खूप विस्मयकारक आहे माझ्यासाठी, कारण कॉलेजमध्ये असताना बघितलेलं हे स्वप्न आणि ते आज सत्यात उतरलंय आणि खरंच खूप आनंद होतोय मला आज, म्हणजे PSI म्हणून बोलताना। आणि तुझा नेमका संघर्ष प्रेक्षकांना सांगशील का? हो, म्हणजे मी लहान असतानाच इथं म्हणजे चाळीत राहायला आले। जन्मल्यापासूनच इथं राहते मी। आणि त्यानंतर म्हणजे मी महानगरपालिकेच्या शाळेतून म्हणजे PB साळुंखे कन्या विद्या मंदिर ह्या शाळेतून माझं 7वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर माध्यमिक शिक्षण मी आदर्श प्रशाला कोल्हापूर या शाळेतून 8वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं। आणि मुख्याध्यापक RY पाटील सर यांचं मला मोलाचं मार्गदर्शन लागलं। त्याचसोबत बाकीचे जे शिक्षक होते त्यांचं सुद्धा मला खूप मोलाचं मार्गदर्शन लाभलं। त्यानंतर मी 11वी ते ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण DD शिंदे सरकार कॉलेज या कॉलेजमधून पूर्ण केलं। आणि माझ्या या प्रवासात म्हणजे सांगायचं झालं तर अतिशय खडतर परिस्थितीतून म्हणजे शिक्षण पूर्ण केलं, कारण मी आजीकडेच राहायला होते। आणि त्यानंतर आई सुद्धा म्हणजे बाबांना सोडून आजीकडेच राहायला आली। आणि मला आजी एक्सपायर झाल्यानंतर मी आणि आई दोघींनी मिळून म्हणजे आमचं जीवन काय असेल ते व्यतीत केलं। आणि ती घरकाम करत असल्याने आमचा म्हणजे घर खर्च भागत नव्हता, म्हणून मग मी कॉलेजला असताना पार्ट टाइम जॉब करायला चालू केला आणि पार्ट टाइम जॉब करत करत माझं शिक्षण पूर्ण केलं। पार्ट टाइम जॉब केलास म्हणजे नेमकं काय करत होतीस? राजारामपुरीत मध्ये जे राजाबाळ पान मंदिर आहे त्यांचं म्हणजे घरी त्यांचं गोडाऊन होतं, जिथं पान बनवत होते, हॉटेलला सप्लाय करत होते वगैरे। तिथं मी पान बनवायला जात होते। आणि म्हणजे मला ते काम कमी वेळेचं असलं म्हणजे 3-4 तासाचंच काम असल्यामुळं माझ्यासाठी ते सोयीस्कर होतं, कारण मग म्हणजे ते काम करून मला बाकीचा जो दिवसातला वेळ शिल्लक राहतो त्यामध्ये मला माझा अभ्यास कॉलेज पूर्ण करता येत होतं। म्हणून त्यावेळी मी तो पार्ट टाइम जॉब करत कॉलेज आणि MPSCचं शिक्षण पूर्ण केलं। पानपट्टीत काम करत करत मनाली PSI झाली। तिच्याकडे क्लाससाठी सुद्धा पैसे नव्हते, त्यामुळे कोणतेही क्लास न लावता PSI होऊ शकतो हे मनालीनं सिद्ध केलेलं आहे। या संदर्भात तुला काय वाटतं की अनेक जण असं म्हणतात की माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी क्लास लावू शकत नाही, म्हणून मी कोणतेही एखादा पद घेऊ शकत नाही किंवा काहीच करू शकत नाही, असे नकारात्मक वृत्ती जास्त दिसते। त्याबद्दल तुला काय वाटते? जर आपण स्वतः ठाम असलो आपल्या स्वप्नांवर तर आपले स्वप्न पूर्ण होतातच। आणि म्हणजे मला असं वाटतं की परिस्थिती तर म्हणजे खडतर असेल तर तुम्हाला एक पुश मिळतो, म्हणजे तुम्ही मोटिवेट होतात की बाबा मला हे करायचंच आहे आणि मी हे करू शकतो। जर सगळ्या सुखसोयी म्हणजे जरी अवेलेबल असल्या आणि कदाचित मोटिवेशन कमी पडत असेल तर म्हणजे होऊ शकत नाही असं वाटतं मला। आणि चाळीत राहिल्यामुळं अभ्यासाला पूरक वातावरण नव्हतं, तरीही तू 10वी 12वी आणि आता PSI या तिन्ही परीक्षेत जे काय उज्ज्वल यश मिळवलंस त्याचं नेमकं रहस्य काय? म्हणजे घरी अभ्यासपूर्ण वातावरण नसल्यामुळं मी म्हणजे 10वी 12वीचा अभ्यास लोकांच्या स्लॅबवर जाऊन म्हणजे केला होता। जो काही मला वेळ मिळेल त्यावेळी मी तिथं जाऊन अभ्यासाला बसायचे। आणि त्यानंतर MPSCच्या वेळी मी सुद्धा जास्त म्हणजे सेल्फ स्टडीवरच जास्त फोकस केला होता। आणि म्हणजे माझ्यासोबत जे MPSC करणारे होते मित्रमैत्रिणी त्यांनी सुद्धा मला खूप मदत केली। आणि त्यांच्यासोबत ग्रुप डिस्कशन असेल किंवा बाकीच्या गोष्टींची चर्चा असेल तर त्याचा सुद्धा मला खूप फायदा झाला MPSCच्या अभ्यासात। MPSC परीक्षा पास व्हायला क्लास लावलंच पाहिजे असं काय हे आहे का?
नाही, क्लास म्हणजे लावलाच पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. जर एखादा सब्जेक्ट आपला वीक असेल तर तेवढा पुरता म्हणजे तेवढं एखादं स्पेशलायझेशन करून घेतलं एखाद्या म्हणजे शिक्षकाकडून तर चालेल. पण मला असं वाटतं की एवढी म्हणजे क्लासचा इम्पॅक्ट पडत नाही. जेवढा तुम्ही सेल्फ स्टडीवर भर द्याल तेवढाच म्हणजे तेवढं जास्त उपयोगी होईल. लहानपणापासूनच आई आणि आजी या दोघांच्या मदतीनं अभ्यास करणारी मनाली आज जरी PSI झाली असली तरी तिचा संघर्ष हा निश्चितच कौतुकास्पद आहे. कारण लहानपणी वडील आणि आई यांच्यातल्या वादात आई आजीकडे राहायला आली, तेव्हापासून ती आई आणि आजीकडे राहते. एका भाड्याच्या घरात चाळीत राहून तिनं आपला अभ्यास पूर्ण केलेला आहे. आईला मदत करताना ती पानपट्टीवर सुद्धा पान करायला जात होती. आई धुणं भांडी करायची आणि ही मनाली पानपट्टीवर कामाला जायची. त्यामुळे एक संघर्ष करत तिनं हे यश मिळवलेलं आहे. पुस्तकं वह्या ह्यासाठी सुद्धा तिच्याकडे पैसे नसायचे, तेव्हा मैत्रिणीकडून ती पुस्तकं घ्यायची. वह्यांचा तर फारसा पत्ता नव्हता, त्यामुळे तोही खर्च काही शिक्षक देत होते. आदर्श प्रशालेचे शिक्षक RY पाटील सर यांचा ती प्रामुख्याने उल्लेख करते की त्यांनी फार चांगली मदत केली. आजी आई या दोघींच्या मदतीनं आज ती ज्या उच्च शिखरावर पोचलेली आहे तिचं यश खरोखरच कौतुकास्पद आहे. या संकटाच्या काळात तिचे मावशी आणि काका या दोघांनी मात्र आणि मावस भाऊ यांनी मात्र तिला मदतीचा हात दिला. अगदी तिला दत्तक घेतल्यासारखं तिचं एकूण सर्व खर्च त्यांनी केला. यामुळंच ती आज PSI होऊ शकलेली आहे. आपण मनात जिद्द ठेवली तर काहीही करू शकतो, कोणतेही एखादं शिखर गाठू शकतो, हेच मनालीनं सिद्ध करून दाखवलेलं आहे. पानपट्टीवर काम करताना ती फार लाजली नाही, पान करून देताना ती लाजली नाही. कारण कोणतेही काम छोटं नसतं. आपल्याला जर खंबीरपणे उभं राहायचं असेल तर काही करायची तयारी ठेवावी, हे मनालीनं दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं आज मनाली PSI झाली, पण त्याच्या मागं तिचा संघर्ष निश्चितच कौतुकास्पद आहे. पार्ट टाईम जॉब करत तिनं हे यश मिळवलेलं आहे. त्यामुळं तिच्या यशाचं कौतुक अधिक आहे. हे कौतुक करत असताना आपण तिचा संघर्ष डोळ्यासमोर आणायला पाहिजे. आजीनं मदत केली, आईनं धुणी भांडी केली आणि तिला जे काही यश मिळवून दिलं, हे कौतुक खरं तर आजीचं आहे, आईचं आहे आणि तिला ज्यांनी दत्तक घेतलं त्यांचाही सुद्धा निश्चितपणे हे कौतुक आहे. तिने केले हे आनंदीच आहे. चांगलं तिने हे केले. तुम्ही जे कष्ट घेतलं त्याचं हे मिळालं का, फळ मिळालं? फळ मिळालं की. काय नेमकं कष्ट घेतलं जरा सांगाल? काय हे केलं लहानपणापासून तिचं शिक्षण, मुलीच्या शिक्षणासाठी तुम्ही काय नेमकं कष्ट घेतलं? मी धुणं भांडी केली. माझे काय 4थीत झाले फक्त शिकले मी. मग इथून मी धुणं भांडी केली, अजून पण करते. आता शिकवले तिला. आता मुलगी नोकरी लागली, आता तुमचं जे कष्ट आहे ते थांबतील असं वाटतंय का? हो, वाटते की वाटते. आणि ती हे करणार ती ही असं काहीतरी मोठं यश मिळवलं असं वाटत होतं तुम्हाला? हो, वाटत होतं की. कशावरनं, काय तिच्या जिद्द कशी दिसत होती? जिद्द काय म्हणजे ती शिकवत होती खूप. मग तिला आम्ही काय, मी 5 पैसे तिला दिले नाही. आमचे ते हे आहेत ना, माझे मेहुणे, हे शैलेश मेहुणे माझे, त्यांनी तिला क्लासला पैसे वगैरे दिले. तिला पुढे आणली त्यांनी. आणि हा तिचा भाऊ, त्यानं सगळं हे केलं. दोघांनी मिळून तिला हे केली, पुढे आणली. तरी पण मी पैसे नाही. तिची शिष्यवृत्ती तिनं क्लास वगैरे असे केलेत, त्याच्या ह्याच्यात ती हे झाली. ती पानपट्टीत कामाला जात होती? हो, पानं करायला जायचं ती.
ते पण तिनं केलं, क्लास वगैरे केले. याच शिवाजी पेठेतल्या चाळीतल्या घरात मनाली भाड्यानं राहते आणि भाड्यानं राहून जिथं अभ्यास करणं अशक्य आहे अशा चाळीतल्या घरात राहून तिनं अभ्यास केला आणि ती आज PSI झाली. आपण बघू शकता हे तिचं चाळीतलं भाड्याचं घर आहे, स्वतःचं पण नव्हे. अशा या घरात राहून तिनं PSI पर्यंत मजल मारलेली आहे. दुसरी लेखा अधिकारी परीक्षाही ती पास झालेली आहे. यामुळं आपल्याकडं सुविधा नसल्या तरी जिद्द जर असेल तर आपण कोणतीही यश मिळवू शकतो, हेच मनालीनं दाखवून दिलेलं आहे. तिच्या जिद्दीच्या या एकूण जोरावर तिनं हे यश मिळवलेलं आहे. तिच्या जिद्दीला खरं तर निश्चितपणे सलाम करायला हवा. तिची ही काय प्रेरणादायी कथा आहे, ती अनेकांना प्रेरणा देणारी निश्चितपणे ठरलेली आहे. कारण अशा प्रेरणादायी कथेतून, घटनेतूनच अनेकांना पुढे जाण्याची एकूण संधी मिळते, प्रेरणा मिळते. आपण बघू शकता हे तिचं चाळीतलं घर. अगदी एकदम छोटं हे घर आहे, 2 खोल्यांचं हे घर आहे. घरात ना सोयी आहेत ना सुविधा. याच खोलीत कोपऱ्याला बसून तिनं अभ्यास केला आणि ती आज PSI झालेली आहे. एकदम छोटं घर आहे शिवाजी पेठेत काळकाई गल्लीमध्ये. याच चाळीतल्या घरात तिनं अभ्यास केला. त्यामुळं एक कौतुकास्पद यश तिनं मिळवलेलं आहे. हे तिचं यश निश्चितच इतरांना प्रेरणादायी ठरणार आहे. एखादा संघर्ष कसा असू शकतो हेच मनालीनं दाखवून दिलेलं आहे. तिच्या या संघर्षाला, तिच्या या यशाला खरोखरच सलाम. कारण तिचं यश हे सलाम करण्यासारखंच